हॅलो फ्रेंड्स, आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 7वीचा प्रकरण क्रमांक 12। यामध्ये आपण आतापर्यंत अनेक पॉइंट विषयी माहिती घेतलेली आहे। आता आपल्याला इथे डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये असणारे जे तीत आहे याच्याविषयी माहिती पाहिजे आहे। पहा, तीत मध्ये यामध्ये आपल्याला पाहायचं आहे टाइप्स ऑफ तीत। पेज नंबर 84 सर्वांनी पुस्तकामध्ये असणारे जे पेज आहे 84 हे ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये असणारी जी फिगर आहे 12.4 ही जी तीतची फिगर आहे ती सर्वांनी काय करायची आहे, त्याकडे लक्ष द्यायचं आहे। पहा, The process of digestion begins with the function of teeth in the mouth. आपण मागच्या तासाला पाहिलं की डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये अनेक प्रकारचे या ठिकाणी काय आहेत तर पार्ट्स आहेत। डायजेस्टिव्ह सिस्टीमची जी सुरुवात आहे ही माउथ पासून होते। त्यानंतर इथं आपण पाहिलेलं आहे की या ठिकाणी फॅरेक्स म्हणजेच याला आपण काय म्हणतो, ग्रसनी असं म्हणतो, आणि इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, त्याचबरोबर रेक्टम, ॲनस, हे सगळे काय आहेत डायजेस्टिव्ह सिस्टीम मधले मेन पार्ट आहेत। तर त्यामध्ये माउथ मध्ये असणारा जो अतिशय सर्वात महत्वाचा मेन पार्ट आहे तो म्हणजे तीत। तर या तीत याविषयी आपल्याला इथे काय करायचे आहे, माहिती मिळवायची आहे। इथे आपल्याला पाहायचं आहे टाइप्स ऑफ तीत। पहा इथे काय होतं, पहा अन्नपचनाची सुरुवात ही मुखातून होत असते। तर मुखामध्ये असणारे जे दात आहे या दातांच्या कार्यापासूनच अन्नपचनाची सुरुवात होते। आता ह्या दातांचे मुख्यत्वे प्रकार आहेत, काही प्रकार आहेत। त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे इन्सिजर। पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे काय आहे, इन्सिजर। त्यानंतर दाताचा दुसरा प्रकार आहे कॅनाइन्स, तिसरा जो प्रकार आहे प्रीमोलर आणि चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे मोलर। असे या दात म्हणजे तीतचे 4 टाइप्स ऑफ तीत आपल्याला इथे दिसून येतात, इन्सिजर, कॅनाइन, प्रीमोलर आणि मोलर। आता हे जे तीत आहे, ईच टाइप ऑफ तीत हॅज अ स्पेसिफिक फंक्शन। प्रत्येक तीतचं हे जे फंक्शन आहे हे काय आहे, वेगवेगळं आहे। प्रत्येकाचं कार्य हे वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला इथे दिसून येत असतं। आता ईच टीथ इज कवर्ड बाय हार्ड सबस्टन्स। प्रत्येक तीतवर एक हार्ड असा सबस्टन्स कव्हर झालेला असतो आणि तो जो हार्ड सबस्टन्स आहे त्याला एनेमल असं म्हटलं जातं। पहा, एनेमल इज मेड अप ऑफ कॅल्शियम सॉल्ट। आता हे जे एनेमल आहे हे दातावर असणारे जे कव्हर आहे हे कव्हर कॅल्शियम सॉल्ट म्हणजे कॅल्शियमच्या क्षारापासून हे दातावर असणारे जे कव्हर आहे, एनेमल आहे, हे तयार केलं जातं। सलावा कंटेन्स एन एन्झाइम कॉल्ड पॅथॅलिन और सलायवरी एनालिज। आता हे जे सलाइवा आहे, सलाइवा म्हणजे लाळ, आपली जी तोंडामध्ये असणारी जी लाळ आहे या लाळेमध्ये अमायलेज म्हणजेच या ठिकाणी टायलिन नावाचं काय असतं, विकर असतं। आणि त्यामुळे काय होतं तर पॅथॅलिन कन्व्हर्ट स्टार्च इनटू अ शुगर कॉल्ड माल्टोज। आता हे जे पॅथॅलिन आहे हे पॅथॅलिन यामुळे काय होतं तर स्टार्चचं रूपांतर माल्टोज या शर्करेमध्ये, शुगरमध्ये या ठिकाणी होत असतं। इथे आपल्याला नवीन पॉइंट पाहायचा आहे तो म्हणजे एन्झाईम्स। एन्झाईम म्हणजे काय तर थोडक्यात एन्झाईम म्हणजेच त्याला विकर असं म्हटलं जातं। काय म्हटलं जातं, विकर। तर इथे एन्झाईम्स आर अ सबस्टन्स सिक्रेटेड इन द बॉडी ऑफ एन ऑर्गॅनिझम। आपलं हे शरीर आहे तर सजीवांच्या शरीरामध्ये जे स्त्रवणारं जे एन्झाईम असतं हे एन्झाईम काय असतं तर इथे which bring about a specific chemical reaction। पहा, तर सजीवांच्या शरीरामध्ये स्त्रवणारं जे विशिष्ट असं रासायनिक प्रक्रिया घडवून आणणारे पदार्थ त्यालाच या ठिकाणी एन्झाईम असं म्हटलं जातं। पहा, दे ऍक्ट ॲज कॅटलिस्ट
आणि हे एन्झाईम आहे हे काय होतं, कॅटॅलिस्टचं काम करत असतं. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये असणारी जी पचन संस्था आहे, या पचन संस्थेमध्ये अनेक प्रकारचे जे विकर असतात, हे विकर खाद्यपदार्थामध्ये काय करत असतात, बदल घडवून आणत असतात. आणि हे खाद्यपदार्थामध्ये बदल होत असताना हे केवळ काय करतं, तर कॅटॅलिस्टचं काम करतं. कॅटॅलिस्ट म्हणजे उत्प्रेरकाचं काम या ठिकाणी होत असतं. Digestive enzymes of the digestive system brings about changes in the food material. Metabolic processes are impossible without enzymes. तर काय होतं पहा, तर आपल्या शरीरामध्ये जे विकर आहे, या विकरांशिवाय आपल्या शरीरामध्ये असणारी चयापचयाची जी क्रिया आहे, ही क्रिया होऊ शकत नाही. इथे विकर म्हणजे एन्झाईम्स अत्यंत महत्वाचे असतात. एन्झाईम्स शिवाय आपल्या शरीरामध्ये चयापचयाची क्रिया होऊ शकत नाही. तर ही जी एन्झाईम्स आहेत, विकरे आहेत, ती एक प्रकारची आपल्या शरीरामध्ये असणारी प्रथिनेच असतात. आणि मग दे आर मोस्ट ऍक्टिव्ह ऍट नॉर्मल बॉडी टेम्परेचर. आणि ही जे एन्झाईम्स असतात हे सर्वसाधारणपणे तापमानाला सर्वाधिक असे काय असतात, क्रियाशील असे असतात. आपल्या शरीरामध्ये आपले जी पचन संस्था आहे, डायजेस्ट सिस्टीम आहे, या डायजेस्ट सिस्टीम मध्ये आपण पाहिलं की अनेक प्रकारचे या ठिकाणी काय आहेत, मेन पार्ट्स आहेत. माउथ आहे, फॅरिंक्स आहे, लिव्हर आहे, सलायव्हरी ग्लँड आहे, इसोफेगस आहे, पॅनक्रियास आहे, स्टमक आहे, स्मॉल इंटेस्टाईन आहे आणि लार्ज इंटेस्टाईन आहे. याच्याविषयी आपल्याला इथे थोडक्यात माहिती पाहिजे आहे. पाहू आपण. तर माउथ, पहिला जो प्रकार आपण पाहणार आहोत तो म्हणजे माउथ. डायजेस्ट सिस्टीमची जी सुरुवात असते ही मुख्य सर्वात पहिल्यांदा माउथ कडून होत असते, तोंडाकडून होत असते. तर डायजेस्ट सिस्टीम मध्ये काय होतं माउथ कडून, तर डायजेशन ऑफ फूड बिगिन्स इन द माउथ. सर्वात पहिल्यांदा आपण जे अन्न असते, फूड आहे, हे तोंडामध्ये घेत असतो आणि तोंडात अन्नाचा घास घेतल्यापासून त्याच्या पचन क्रियेला या ठिकाणी इथे सुरुवात होत असते. आणि मग तोंडामध्ये असणारे जे अन्न आहे हे अन्न दाताने काय केलं जातं, अनेक वेळा चावलं जातं आणि त्याचे बारीक बारीक असे तुकडे केले जातात. पाहू आपण. पुढचा आहे तो म्हणजे इथे पुढचा प्रकार पाहायचा आहे तो म्हणजे इथे फॅरिक्स. कोणता आहे, फॅरिक्स. आता हे जे फॅरिक्स आहे हे काय आहे, द इसोफेगस अँड ट्रॅचिया ओपन इन टू द फॅरिक्स. हे जे फॅरिक्स आहे हे त्यालाच आपण ग्रसनी किंवा घसा असं म्हणतो. काय म्हणतो, ग्रसनी किंवा घसा. तर अन्न नलिकेचं आणि श्वास नलिकेचं तोंड हे घशामध्ये म्हणजेच ग्रसनीमध्ये उघडतं. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे लिव्हर. त्यालाच आपण यकृत असं म्हटलं जातं. पाहू आपण. द लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी. इट हॅज अ रिच सप्लाय ऑफ ब्लड. आता हे जे लिव्हर आहे, यकृत आहे, हे शरीरामध्ये सर्वात लार्जेस्ट, सर्वात मोठी अशी ग्रंथी आहे शरीरातील. आणि मग यकृताला या ठिकाणी भरपूर रक्तपुरवठा या ठिकाणी काय होत असतो लिव्हरला. इट्स मेन फंक्शन इज द स्टोरेज ऑफ ग्लुकोज. याचं मेन फंक्शन काय आहे, तर ग्लुकोजचा साठा करणे हे याचं सर्वात महत्वाचं मेन फंक्शन आहे. पुढे द गॉल ब्लॅडर इज सिच्युएटेड बिलो द लिव्हर. आणि हे जे लिव्हर आहे, यकृत आहे, या यकृतच्या खालच्या बाजूस पित्ताशयाची जी पिशवी असते त्या तिथे हे पित्ताशय असतं. पहा इथे काय होतं पहा. इट स्टोअर्स द बाईल, द डायजेस्टिव्ह ज्यूज सिक्रेटेड बाय द लिव्हर. आणि मग हा जो पित्ताशय असतो यकृताच्या खालच्या बाजूस या ठिकाणी पित्ताशय असतं. यामध्ये यकृताने जो स्रवलेला जो पित्तरस असतो, हा पित्तरस या ठिकाणी काय होतं, या लहान आतड्यामध्ये पोहोचवलं जातं. When a bile is carried into small intestine. म्हणजे हे जे पित्तरस आहे हा स्मॉल इंटेस्टाईन मध्ये या ठिकाणी काय केलं जातं, पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. आणि पुढे इट मिक्स विथ द फूड देअर अँड हेल्प इन द डायजेशन ऑफ फॅट्स. आणि मग लहान आतड्यात या ठिकाणी हे पित्तरस पोहोचला
की तेथील अन्नामध्ये हा पित्तरस या ठिकाणी मिसळतो आणि मग आपल्या शरीरामध्ये असणारे जे काय अन्नाचं पचन आहे हे पचन व्यवस्थित होऊ शकतं. इथे पहा, ज्याला पचन होतं त्याला स्निग्ध पदार्थांच्या पचनास पित्तरसामुळे सुद्धा या ठिकाणी पचण्यास मदत होते आणि पित्तरसात क्षार या ठिकाणी काय होतात असतात. पुढचा आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे सलावरी ग्लँड. पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे सलावरी ग्लँड. सलावरी ग्लँड म्हणजे त्याला आपण लाळ ग्रंथी असं म्हणतो. सलाइवा इज प्रोड्यूस इन द सलावरी ग्लँड. हा जो सलाइवा आहे हा सलावरी ग्लँड, त्याला हा सलाइवा इज प्रोड्यूस इन द सलावरी ग्लँड. सलावरी ग्लँड पासून या ठिकाणी सलाइवा प्रोड्यूस होतो. तर हा जो सलावरी ग्लँड असतात हे आपले जे कानसील आहे त्या कानसिलाजवळ आणि घशाजवळ हा आणि जिभेखाली या ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथीमध्ये ही लाळ असते. पहा, कानसिलाजवळ, घशाजवळ आणि जिभेखाली ही या ठिकाणी काय असते, लाळ असते. पुढे in the mouth cavity located in front of the ears near the pharynx and below the tongue, it is carried to the mouth via tongue. आता हे जे लाळ ग्रंथी आहे, सलावरी ग्लँड आहे, हे काय करतात तर आपण जेव्हा अन्न चावण्याची जी क्रिया होते तेव्हा चावण्याची क्रिया सुरू असताना त्यामध्ये ही जी सलाइवा आहे ही अन्नामध्ये काय होते, मिक्स होत असते. पहा, पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे इसोफेगस. त्याला म्हटलं जातं ग्रासिका असं म्हटलं जातं. पाहू आपण. इट इज अ ट्यूब लिडिंग फ्रॉम द फॅरेक्स. आता ही जी इसोफेगस आहे हे कसं दिसतं तर साधारणतः इट इज अ ट्यूब लिडिंग फ्रॉम द फॅरेक्स टू द स्टमक. इट पुशेस द फूड टुवर्ड द स्टमक. आता इथं काय होतं पहा, तर हे जे इसोफेगस आहे ही नळी आहे. ही नळी घशापासून ते जठरापर्यंत या ठिकाणी त्याची रचना असते आणि अन्न हे पुढे ढकलण्याचं कार्य हे इसोफेगस करत असतं. आणि जो पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे पॅनक्रियाज. कुठला आहे, पॅनक्रियाज आहे. आता याला पॅनक्रियाजला स्वादुपिंड असं म्हटलं जातं. द पॅनक्रियाज सिक्रीट द पॅनक्रियाटिक ज्यूस दॅट कंटेन व्हेरियस एन्झाईम्स. आता हे जे पॅनक्रियाज आहे या पॅनक्रियाज मधून, या स्वादुपिंडामधून स्वादुरस वाहत असतो, पॅनक्रियाटिक ज्यूस वाहत असतं आणि त्यामध्ये अनेक एन्झाईम्स असतात, अनेक विकर असतात. पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे स्टमक. त्याला जठर असं म्हटलं जातं. द लार्ज सॅक लाईक पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल इज कॉल्ड स्टमक. एलिमेंटरी कॅनल मध्ये, अन्ननलिकेमध्ये मोठ्या पिशवीसारखा जो भाग असतो त्या पिशवीसारख्या भागालाच या ठिकाणी काय म्हटलं जातं, जठर असं म्हटलं जातं. पुढे पहा, द गॅस्ट्रिक ग्लँड ऑफ स्टमक सिक्रीट गॅस्ट्रिक ज्यूस. आता हे जे जठर आहे या जठरामध्ये जे जाठर ग्रंथीपासून या ठिकाणी जाठर रस या ठिकाणी स्त्रवत असतो. म्हणजे गॅस्ट्रिक ग्लँड असतात, म्हणजेच या ठिकाणी काय होतं तर जाठर ग्रंथी असतात, याच्यापासून या ठिकाणी गॅस्ट्रिक ज्यूस या ठिकाणी सरवत असतो. फूड दॅट हॅज एंटर स्टमक इज चर्न. ज्याला फूड हे शरीरामध्ये म्हणजेच या ठिकाणी स्टमक मध्ये येतं तेव्हा स्टमक मध्ये हे फूड आल्यानंतर हे अन्न या जठरामध्ये काय केलं जातं, घुसळलं जातं, चूर्ण केलं जातं. त्याचं बारीक बारीक असं या ठिकाणी कणामध्ये रूपांतर होऊन ते घुसळलं जातं. 3 components of gastric juice, namely hydrochloric acid, pepsin and mucus, are mixed with food. आणि ज्यावेळेला हे घुसळण्याची क्रिया ही अन्नाची जठरामध्ये होते त्यावेळेला त्यामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन आणि म्युकस, त्याला श्लेष्म, हे जठर रसामध्ये हे 3 घटक मिसळतात आणि मग अशा वेळेला हे जे फूड आहे हे फूड बिकम्स ऍसिडिक आणि मग हे फूड आपल्या शरीरामध्ये असणारं फूड आहे हे ऍसिडिक होतं, म्हणजेच आम्लधर्मी होतं. Namely, proteins are digested in the stomach due to churning and the action of gastric juice. Food becomes a semi-solid. त्याचबरोबर slurry which is slowly pushed into the small intestine. आणि मग अन्न हे आम्लधर्मी झाल्यानंतर
जठरामध्ये मुख्यतः प्रथिनांचं विघटन होतं आणि खाल्लेल्या अन्नामध्ये जठरातील पाचक रस मिसळून या ठिकाणी तयार होतं. पाचक रस मिसळून हे तयार झालेले जे काही पातळ मिश्रण आहे हे लहान आतड्यामध्ये हळूहळू पुढे ढकललं जातं. पुढचं आपल्याला पाहायचं आहे त्यामध्ये ते म्हणजे लहान स्मॉल इंटेस्टाईन. काय पाहायचं आहे? स्मॉल इंटेस्टाईन. त्याला लहान आतडे असं म्हटलं जातं. स्मॉल इंटेस्टाईन इज अबाउट 6 मीटर लॉंग. हे स्मॉल इंटेस्टाईन हे 6 मीटर लांब असतं. मोस्ट ऑफ द डायजेशन अँड ऍब्सॉर्प्शन ऑफ द फूड टेक प्लेस हिअर. इथे काय होतं पहा, लहान आतडे हे 6 मीटर लांब असतं. इथे डायजेशनची क्रिया होते, त्याचबरोबर ऍब्सॉर्प्शनची क्रिया होते आणि मग या ठिकाणी अन्नामध्ये हे 3 पाचक रस मिसळतात आणि मग अन्नपचनातून मिळालेले जे पोषक पदार्थ असतो हा काय होतो, रक्तामध्ये मिसळला जातो आणि मग हे पोषक द्रव्य पदार्थ रक्तात शोषण्याचं काम या लहान आतड्यामध्येच होत असतं. पुढचा आहे तो म्हणजे लार्ज इंटेस्टाईन. द लार्ज इंटेस्टाईन इज अबाउट 1.5 मीटर लॉंग. हे लार्ज इंटेस्टाईन हे 1.5 मीटर लांब असतं. ओनली वॉटर इज ऍब्सॉर्ब इन द लार्ज इंटेस्टाईन. इथे मोठ्या आतड्याची लांबी ही 1.5 मीटर असते. इथे फक्त पाण्याचंच शोषण होत असतं. लार्ज इंटेस्टाईन मध्ये स्मॉल पार्ट कॉल्ड अपेंडिक्स. आणि इथेच मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला एक अपेंडिक्स असतो. हा छोटासा भाग जोडलेला असतो. लहान आतड्यामध्ये काय होतं पहा, तर undigested remains of the food digested in small intestine enters the large intestine. Undigested material is thrown out of the body through the anus. आणि मग इथं या ठिकाणी मोठ्या आतड्याच्या सुरुवातीचा भाग आहे त्याला अपेंडिक्स म्हणलं जातं आणि हा अपेंडिक्स छोटा जो भाग असतो अतिशय छोटा असतो. लहान आतड्यामध्ये अन्नाचं पचन झाल्यानंतर न पचलेला जो भाग आहे तो न पचलेला भाग आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित जो घन भाग आहे हा मोठ्या आतड्यामध्ये या ठिकाणी येतो आणि पचन क्रियेनंतर उरलेले पदार्थ गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात. अशा तऱ्हेने आपण पेज नंबर 84 आणि 85 यावर आधारित जी माहिती आहे ती आपण आताच पाहिलेली आहे. यानंतरचा जो भाग आहे तो आपण पुढच्या तासाला पाहूया.